बेलापूर श्रामपूर रोडवर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत जे सुशोभीकरणाची झाडं लावलेली आहेत तर बेलापूर ग्रामपंचायत, बेलापूर ग्रामस्थ, सत्यमेव जयतेच्या ग्रुपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला वारंवार ही झाडाबद्दल वाळून चालले म्हणून सांगितलं, परंतु त्यांनी ती याची दखल घेतली नाही आणि म्हणून सत्यमेव जयते बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने ही झाडं शेवटी जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. तर ही झाडं वाचवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्याला मदत केली आणि झाडाला आजपासून पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. खरं तर श्रामपूर बेलापूर हा जो रस्ता आहे माझे आमदार कानडे साहेबांनी अतिशय सुंदर असा केलेला आहे, परंतु त्याची सध्याला देखभाल दुरुस्ती व्यवस्थितरित्या होत नाही. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे आपण याचं लक्ष घालून या झाडं पुढच्या उन्हाळ्याच्या काळात आपण ही जगवावी अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो. सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीनं बेलापूर श्रामपूर रोडवरच्या झाडांची निगराणी राखावी, त्याला पाणी द्यावं अशी मागणी PWDकडे करण्यात आली होती. परंतु गेले अनेक दिवस झाले कुठलीही दखल PWDने घेतली नाही. ती बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत, सत्यमेव जयते ग्रुप आणि सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आजपासून या झाडांना पाणी द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सत्यमेव जयते ग्रुप PWDच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी ही एक प्रकारची गांधीगिरीच करत आहे. बांधकाम विभागाच्या जो श्रामपूर बेलापूर रस्ता आहे या रस्त्याच्या दुतर्फा शासनाने झाडं लावायचे ठेका एका ठेकेदाराला दिला. त्यांनी पावसाळ्यात झाडं लावली साहेब, पण ती झाडं सगळी वाळून गेलेली आहे. त्या झाडानंतर ढुंकून पण पाहिलं नाही. त्यामुळं त्या ठेकेदारावर पण कारवाई करावी. ती झाडं जगवा नुसतं लावण्याची जबाबदारी नाही, झाडं लावून जगवण्याची जबाबदारी त्या संबंधित ठेकेदाराची. त्यामुळं बेलापूर श्रामपूर रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं वाळून गेलेली त्या ठिकाणी पुन्हा नवीन झाडं लावावी, त्याचं संगोपन करण्याचा आदेश